नमस्कार, तुम्ही पाहताय TV10 वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट, विशेष लाईव्ह। बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे। त्यात ऊसतोड मजुरांचे घर, त्यात ऊसतोड मजुरांच्या गावात आहोत। आपण एका सर्कलमध्ये आलेलो आहोत, एका तालुक्यात आलेलो आहोत। बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे लोकसभेची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते। गावगाड्यात काय चर्चा आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत नागरिक आहेत, आपल्यासोबत तरुण आहेत, अनेक समाजातील नागरिक आहेत। एकीकडे बीड जिल्हा हा जरी ऊसतोड मजुरांचा जिल्हा असला तरी काही काळ स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांचा बालेकिल्ला उभे आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून बजरंग बाप्पा सोनवणे हे शेतकरी पुत्र असे सांगतात। सर्वसामान्य ऊसतोड मजुरांचे काय प्रश्न आहेत, सर्वसामान्य ऊसतोड मजूर कोणाच्या पाठीमागे आहे, सर्वसामान्य शेतकरी राजा कोणाच्या पाठीमागे आहे, मग सर्वसामान्य शेतकरी राजांचे काय प्रश्न आहेत, तरुणांचे बेरोजगारीचे काय प्रश्न आहेत, संपूर्ण एकंदरीतच आपण या सर्कलमध्ये आलो। संपूर्ण प्रश्न जाणून घेता आपण प्रयत्न करणार आहोत। चला तर काय सांगाल, एकीकडे बीड लोकसभेचं वातावरण खूप गरम झालंय। बीड लोकसभेचं वातावरण जरी गरम झालं असलं तरी मजूर वर्ग ह्यो बीजेपीच्या पाठीमागे आहे। काय कारण असणार आहे? ऊसतोड कामगार जे आहेत त्यांचं ते वाढीव हे मुंडे साहेबाच्या घराण्याच्या पाठीमागे बीड जिल्ह्यातलं, त्याच्यामुळे त्यांना सोडू शकत नाही। बरं, काय परिस्थिती राहणार आहे तुमच्या सर्कलमध्ये? आमच्या सर्कलमध्ये परिस्थिती राहील 6 ने 10 ने। 6 ने 10 ने म्हणजे 6 ने 10 ने म्हणजे 10 ने बीजेपी, 6 ने बाकीचे, अशी परिस्थिती राहील। हो। बरं, एका सर्कलमध्ये आहे, लोकसभेची रणधुमाळी चालू आहे। कोण आहे उमेदवार लोकसभेचे? बीजेपी का है, तो हमारा काम पहला करे वाला उन्होंने जी बीजेपी वाले ने, तो हम बीजेपी से मदद करते हैं। आप अभी लोकसभा का चुनाव चालू है, जैसा ये पारा बढ़ रहा है धूप का, वैसा इधर ये लोकसभा का प्रचार भी बढ़ रहा है, आरोप हो रहा है, प्रत्यारोप हो रहा है। आपकी दिल से पसंद कौन से पक्ष को है कि नहीं तो कौन से उम्मीदवार को है? हमारा किन्हीं का सच करे वाला नहीं, हमारा एक बीजेपी ने करे वाला है, तो हमारे को पसंद है बीजेपी की है ना। बीजेपी? हाँ। बीजेपी की कौन है उम्मीदवार? उम्मीदवार ताई है ना, ताई पंकज ताई। ताई है? हाँ, ताई को पसंद है? ताई को पसंद है, हमारे को पसंद है ताई को। धुमाळी चालू आहे, कोणाला पसंत आहे तुमची? ताईला। ताईला? पर बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे। त्या ऊसतोड मजुरांची घरं कशी आहेत माहिती आहेत का? आणि जर ती माहिती नसली तर त्याच ऊसतोड मजुरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांच्या काय अपेक्षा असणार आहेत, त्यांचा काय फायदा आहे, किंवा मग त्यांच्या कोणाला पसंती असणार आहे लोकसभेचा उमेदवार म्हणून? कोणाला पसंती तुमची लोकसभेचा उमेदवार? ताईलाच, पंकजाताई मुंडे। वाढ केली 34% वाढ केली म्हणजे का कमी? ऊसतोड मजुरांची 34% वाढ ही सर्वसामान्य ऊसतोड मजुरांपर्यंत पोहोचली का? हो, पोहोचली, आम्हाला दिली। किती फायदा झाला तुम्हाला त्या वाढीमुळे? आम्हाला कमी जास्त आता लाखाला 39,000 रुपये वाढ भेटली, म्हणजे 2 लाखाचा जर धंदा झाला तर त्याला 80-90,000 रुपये फायदा झाला। आम्ही साधारण माणसाचा 90,000चा जर फायदा जर झाला म्हणल्यास तो ताईला कशामुळे इसमतोय? 1 नंबर ताईमध्ये आम्ही आमच्या काळजाचा तुकडा म्हणून ग्रहित धरतो। तोडायचे ना आणायचे, ते शेतकरी होतो का? शेतकरी नाही अजिबात। कशाची झाडं तोडून आणते? आकाशाची झाडं झुलप आणायचे ना आपलं पाला करून विकायचा, ते शेतकरीत का? आणि आम्ही आपलं शेतकरी पुत्र ती। एकीकडे पंकजाताई मुंडे यांना समर्थन देत आहे, काय अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडून? आम्हाला काय सुद्धा अपेक्षा नाही त्यांची, काय नाही, फक्त आमचं हृदय काय म्हणतं किंवा गे ताई निवडून यावात आणि येणार 100%। कमी जास्त 2,40,000 मतानं तरी यायलाच पाहिजे ना। अपंग तरुण आपल्या सोबत आहे, एका सर्कलमध्ये आहे, एक अपंग तरुण सोबत आहे। काय नाव आहे? फक्त नाव मध्ये आहे, काय नाव आहे? नामदेव। आपल्या सोबत एक अपंग तरुण आहे, किती अंदाजे वय वर्ष? 24। बरं, एकीकडे लोकसभेचा उमेदवार कोण आहे तुम्हाला माहिती आहेत का? पंकजाताई मुंडे। दुसरे उमेदवार? लोकसभेचे निवडणूक लागलेली आहे, तुम्ही एक मतदार राजा आहात, अवघ्या 12 दिवसावर मतदान येते, तुमचे एक मतदार राजा म्हणून कुणाला पसंती असणार आहे? पंकजाताईंना। पर बाकी बीड जिले के सर्कल में हम आए, एग्जिट पोल चालू है, क्या नाम है आपका? अकील शेख। लोकसभा का चुनाव चालू है, एक तरफ से महाविकास आघाड़ी से बजरंग सोनवणे तो महायुति से पंकजाताई मुंडे, आपके दिल से पसंती किसको है? ताई को, पंकजाताई को। पंकजाताई क्यों? बाकी उम्मीदवार है ना? नहीं, अच्छा काम करे, वो तो कामगार का 34% वार्ड हुआ, हम भी वो गन्ना काटते ना, इसलिए हमको पसंद है उनको।
गावामध्ये आहे, सर्कलमध्ये आहे का बीड जिल्ह्याच्या? जसं उन्हाचा पारा तापलाय तसं इकडं वातावरण तापलंय. क्या नाम है? आलिम शेख। अलीम शेख। हो। लोकसभा को चुनाव लड़कर किसके पीछे खड़ा होना चाहते हो? हम लोकसभा के चुनाव के पीछे ताई के पीछे खड़ा रहना चाहते हैं। दूसरी तरफ बजरंग बप्पा भी है और ताई ताई क्यों? ताई क्यों? नाही ताई मराठी बोलू का? मराठी बोला. कामून की ताई आपल्या मतदारसंघाच्या नेत्याचा, लोकनेत्याचा, साहेबाच्या नेत्याचा, त्यामुळे आपल्याला ताईची पसंती. आणि इथून माग बी आपल्या प्रीतम ताई होत्या खासदार 10 वर्षे, त्यांना बी चांगले कामं केलेत. आपल्या गावासाठी सभा मंडप दिलंय. हे एक उदाहरण आहे आपल्या समोर. ह्याच्यामुळे आपल्या ताईला पसंती की ताई पुढे चलून आपल्याला. एक प्रश्न विचारतोय, तुम्ही एक युवक आहात, मुस्लिम समाजातील युवक आपल्या सोबत आहे. एक प्रश्न विचारतोय, मोदीला घेऊन मुस्लिम समाज हा नाराज आहे अशी चर्चा आहे. ते आहे आता प्रत्येकाची आपापली हे असते, विचार हे असते ते. त्याचं काय सांगू. तुम्ही नाराज नाही? आम्ही नाहीत नाराज. कोण है दिल में? पंकज ताई. बीजेपी मराठी समजते ना? कळते. लोकसभेचे उमेदवार कोण आहेत आपले माहिती आहेत का? पंकज के साथी हम। पंकज के साथ. हाँ। दूसरी तरफ ये बजरंग सोनू ने, अशोक हिंगे, नहीं, किसको नहीं मानते हम। किसी को भी नहीं. हाँ। पंकज ताईच क्यों? हाँ, वो हमको बोलने हमारा बिल बढ़ाई, हमको गन्ना तोड़ने वाले को ने ये दी, फर्क बिल दे रही सब। हाँ, सब उन्होंने हमको अनाज पानी पे बटाई। हाँ, इसलिए पंकज ताई. हाँ। एका सर्कल मध्ये आहे आणि मसनजोगी आपल्या सोबत आलेले आहेत. वेशभूषा त्यांची तीच आहे. नाव काय आहे? रामा शिवराम इबोदे। इबुते. बीड जिल्ह्यामध्ये आहेत का? बीड जिल्ह्यामध्ये वडवणीचे. ओढवणी लोकसभेचं या ठिकाणी खूप वातावरण तापलेलं आहे, प्रचाराचंही तापलेलं आहे. काय सांगाल, कोण निवडून येण्याचं तुम्हाला वाटतंय? पंकजताई। पंकजताई. बरं, सर्कलमध्ये आहे, लोकसभेचं वातावरण खूप गरम झालेलं आहे. कोण आहेत लोकसभेचे उमेदवार? पंकजताई. आणखी दुसरे कोण आहेत माहिती आहेत का? हो, बजरंग बप्पा। बरं, या दोघां आता 12 दिवसावर मतदान येत आहे. कुणी विकास केला, काय अपेक्षा होत्या? ताईनच विकास केला ना. हा, मुंडे साहेबापासून विकास आहे त्यांचा. विकास आहे म्हणते तर समजा गॅस वाढला, समजा उत्पन्नाला भाव नाही. आता मी ज्या वेळेस लहान 18-20 वर्षाचा असेल, माझ्या खिशात 500 रुपये येत नव्हते. आज माझ्या खिशात लाखो रुपये आहेत. का तर शेतीचं जेव्हा मी एक शेतीच करतो. यांनी निधी यांना खर्च करताना असे आरोप होत आहेत. नाही, सगळा निधी खर्चला आहे. विरोधक काय निधी खर्चला असं सगळं आपल्या गावासाठी? आपल्या गावात सभामंडप दिला, रस्ते दिलेत, नाल्या दिल्यात, पुन्हा जलजीवनची मोदी सरकारची जलजीवनची स्कीम चालू आहे. आता 8-9 दिवसात पाणी चालू सगळ्या. हो, सगळं सामान्याला. पांडे साहेबाचं बीड जिल्ह्यावर पहिल्यापासून प्रेम आहे, त्याच्यामुळं घराणेशाही त्यांची नाहीच. हो, घराणेशाही नाही, घराणेशाही नाही. बरं, काय वातावरण राहणार तुमच्या सर्कलमध्ये? आमच्या सर्कलमध्ये भाजपला 80% लीड राहील. भाजप हटाओ देश बचाओ असे नारा चालू. नाही, ते चुकीचं आहे. कुणी म्हणतात मोदी आहे, मोदी चांगला माणूस आहे. हो, मोदी सारखा विकास पाठीमागं 75 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, त्यांना काय केलंय? सर्कलमध्ये उभा आहे एकंदरीत मुस्लिम समाजाचे आपल्यासोबत काही मंडळी आहेत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव बशीर वजीर शेख है। एकीकडे लोकसभेचा चुनाव चालू है, आपकी किसको पसंदी है? हमारी ताई को। ताई को? ताई को क्यों? बाकी उम्मीदवार है ना? बाकी उम्मीदवार क्या करने के, निवड़ के बाद कोई आता नहीं हमारे तब दिखने को। ऐसा बोल लिया जाता है कि ताई भी कोई गांव में नहीं आती. वो नहीं भी आई थी, मगर हमारा भरोसा है उसके ऊपर। भरोसा है? हम उसके जिले में के है। वो दूसरा उम्मीदवार भी जिले का ही है ना? है तो वो हमारे तो आता नहीं ना। आता नहीं. ऊसतोड मजूर समाज हे सगळ्या जाती धर्माचा आहे. बर, किती टक्के अंदाजे? कुठली जात असेल तेवढं सगळ्या जातीचे लोक ऊस तोडतात. ते सगळ्या जातीचे लोकांना ऊस तोडून ते त्यांची उपजीविका भागवितात. त्याच्यासाठी सर्वतोपरी पहिलं मुंडे साहेबांनी भरपूर प्रयत्न केले. आता बी ह्या वर्षीचं आता चालूचं सांगायचं म्हणलं तर आमच्याकडं एका कोयत्याला 40 ते 45,000 50,000 रुपये यावर्षी पंकजताईनं वाढवल्यामुळं भाव वाढ भेटली. आले का? आजचे दिन नाही का आले? दर दिवस तुमचा मोबाईल टुंग टुंग वाजतो, तर आजचे दिन नाही तर काय आलं? मग टुंग काय वाजतोय? मेसेज होतो तुम्हाला 4,000 येतात, तुम्हाला 5 मिळाले. हो, येतात. आतापर्यंत किती आले? आतापर्यंत जर हप्ते पडले आतापर्यंत 10 वर्षाचा जर अनुभव केला का आतापर्यंत, हे हप्ते सोडून द्या. पण हे बाकीचं म्हणलं तर जवळजवळ मी 50,000च्या 1 लाखाच्या जवळजवळ गेलो. मी होते 15 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी कमून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही? आता दुसऱ्याच्या अंगावर घालायला लागले ते कमून दिलं नाही.
तेव्हा द्यायचं. बरं आता का त्यांनी 15 वर्ष दिलं नाही, आता 10 वर्षात तरी 10% म्हणा, 5% म्हणा, कुणबी म्हणा तरी दिलंय ना. दिले त्यांनी दिलंय ना. 15 वर्षात त्यांनी काय दिलं? शरद पवारांनी 15 वर्षात काय दिलं ते दाखवा म्हणा. पाठीमागे उभा राहणार आपला मुस्लिम समाज. मुस्लिम समाजात ज्याच्या ह्याच्यामध्ये राहील. तुमची कोणाला पसंती असणार आहे? आमची पसंती आहे जे पहिलं आम्ही आपले गोपीनाथ मुंडे साहेबाला आम्ही मतदान केलेले त्याच प्रतिनिधी. आता सध्या 12 दिवसावर मतदान येते. तुमची एक मतदार राजा म्हणून कोणाला पसंती असणार आहे? पसंतीची आपले मुंडे साहेबाची ह्याचीच पसंती आमची ताईला. हो. तरुणांच्या प्रतिक्रिया घेतल्यात, मुस्लिम बांधवांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. तुम्ही शेतकरी आहात? हा, शेतकरी आहात सर. तर माझी प्रतिक्रिया एकच राहणार की आम्हाला पाठिंबा सहकार्य पंकजाताईंनी. अपंग तरुण सोबत आहे. मतदान यादीला नाव आहे का? आहे. बरं, लोकसभेची कोणाला तुमची पसंती कोणाला असणार आहे? पंकजाताईला. सुरुवातीला हे गाव सुंदर असण्यामागचं कारण म्हणजे प्रीतमताई ज्यावेळेस खासदार होत्या त्यांच्या खासदार फंडातून आम्हाला हा सभामंडप टाकण्यात आला. आणि पाठीमागच्या काळामध्ये जी शासकीय योजनेतून हे प्युअर ब्लॉक वगैरे बसविण्यात आले आणि जो विकास होतोय, रस्ते, नाल्या, पाणी, हे सगळं खासदार फंडातून आणि आमदार फंडातून याच्या अगोदर आपल्याकडे आलेलं आहे. त्यामुळे गावचा विकास दिसतोय. काँग्रेस सरकारने सत्ता भोगली त्या काळामध्ये रेल्वेचं काम कुठंच चालू झालं नाही. शेवटी ज्यावेळेस भाजप सरकार आलं आणि मुंडे साहेबांना रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला, तर आज कुठंतरी आमचं एक स्वप्न रेल्वेत बसण्याचं साकार झाल्यासारखं आम्हाला दिसतंय. मी मुंडे साहेबाचा कार्यक्रम वडवणीमध्ये असताना 10 लाखाचा सभामंडप मागितला. त्यांना 8 दिवसामध्ये सभामंडप दिला आम्हाला. अजून काय द्यायला पाहिजे? सभामंडप दिला. हो, सभामंडप. एकीकडे असं आपण या ठिकाणी एका सर्कलमध्ये आलो होतो, त्या गावामध्ये आलेलो होतो. काय युवकांचे प्रश्न होते, काय शेतकऱ्यांचे प्रश्न होते, काय ऊसतोड मजुरांचे प्रश्न होते. संपूर्ण कुणाची पसंती कोणाला आहे, कुठल्या पक्षाला आहे, कुठल्या उमेदवाराला आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. TV10 वादळ वार्तासाठी कॅमेरामॅन नितीनसह मी बाप्पासाहेब या ठिकाणी बीड येथून.